आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आणि या पाटण तालुक्यातलं बनपुरी नावाचं गाव आणि या उंच असणाऱ्या डोंगरावरती देव नाईकबाचं भव्य असं मंदिर आहे. तर मित्रांनो, नाईकबा म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचा अवतार आणि या ठिकाणी नाईकबाची भव्य अशी यात्रा भरते चैत्र महिन्यातल्या पंचमीला. महाराष्ट्र, कर्नाटक अनेक राज्यातून लाखो भाविक त्या ठिकाणी येतात आणि लाखो भाविकांचं कुलस्वामी आहे नाईकबा हे दैवत. मित्रांनो, सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत खरीखुरी की या बनपुरीच्या डोंगरावरती देव नाईकबा कसे प्रकट झाले. सुंदर अशी कथा आज ऐकणार आहोत. अखंड या विश्वाचा मालक त्या ठिकाणी आला तरी कसा. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की दख्खनचा राजा देव ज्योतिबाला म्हटलं जातं आणि देव ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर नाईकबाचं दर्शन ज्या वेळेला आपण घेतो ना, त्याच वेळेला देव ज्योतिबाचं दर्शन घडतं. याचं सुद्धा रहस्य आज आपण जाणणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. आपला कुलस्वामी नाईकबा आहे ना, मग व्हिडिओ स्किप करू नका, नक्की पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट देव नाईकबाच्या नावानं चांग भलं, घोड्याच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर द्या. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, मूळ नाईकबा हे कुठून आले हे प्रथम आपण जाणणार आहोत आपण. तर मित्रांनो, नाईकबा हे दैवत म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार आणि मूळ कहाणी आपण आधी पाहूया. दख्खनचा राजा देव ज्योतिबा भगवान शिवशंकराचा अवतार, ब्रह्म विष्णू आणि महेश आणि जमदग्नी ऋषींचा क्रोध आणि याच्यापासून जी शक्ती तयार झाली ती देव ज्योतिबा. तर मित्रांनो, पहिलं आपला पाहावं लागेल की उत्तरेचा देव दक्षिणेला आला कसा आणि दख्खनचा राजा झाला कसा. याच्यातून मूळ या नाईकबाचं. तर मित्रांनो, या करवीर नगराच्या आसपास कोल्हासूर नावाचा एक राक्षस आणि रत्नासूर नावाचा एक राक्षस, या ठिकाणची जी प्रजा आहे, रयत आहे, साधू संत आहे, यांना त्रास देऊ लागले होते. बघा, देवी देवतांची ही पूजा बंद केली या राक्षसांनी. आणि त्यावेळी कोल्हापूरच्या आपल्या अंबाबाईनं भगवान शिवशंकराला सांगितलं, म्हणजेच केदारनाथाला सांगितलं, देवा तुम्हालाच यावं लागल या दख्खनला आणि या राक्षसांचा बंदोबस्त करावा लागेल. कारण हे राक्षस एवढे भयंकर होते की यांना फक्त महादेवच मारू शकत होते. प्रत्यक्षात बद्रीनाथानं देव ज्योतिबाचा अवतार घेतला आणि या दख्खनला आले. तर मित्रांनो, या ठिकाणी या युद्धामध्ये भगवान शिवशंकराचे अनेक अवतार युद्धामध्ये लढत होते. युद्ध चाललेलं होतं 11 दिवस आणि या महाभयंकर युद्धामध्ये जे आपले नाईकबा दैवत आहे म्हणजेच भगवान शिवशंकराचा अवतार या युद्धामध्ये सहभागी होते. आणि या भयंकर असणाऱ्या युद्धामध्ये देव आणि राक्षस, नाईकबा देवानं हेराची भूमिका केली. हेराची राक्षस कसे लपून बसायचे, मग त्यांना शोधायचं कसं हे नाईकबा दैवत त्या ठिकाणी पाहत होते. बघा, युद्धामध्ये शोधायचं आणि मारायचं. आणि अक्षरशः त्या ठिकाणी देव ज्योतिबांनी या राक्षसांचा वध केला. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर लढणारे हे जे देव होते, भगवान शिवशंकराचे अवतार सगळे होत्या, सह्याद्रीच्या कपारीमध्ये जाऊन बसले. तसेच नाईकबा सुद्धा. आणि सुंदर अशी कथा त्याची ऐकूया की नाईकबा या सह्याद्रीच्या पर्वतामधून बनपुरीला कसे. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आज भव्य असणारं मंदिर उभे डोंगरावरती, डोंगराच्याच परिसरामध्ये कृष्णामाई नावाची एक भक्त राहत होती. मित्रांनो, कृष्णामाईला 3 भाऊ होते. 3 शेकडो वर्षाचा काळ आणि त्या काळामध्ये लवकर लग्न होत होती. कृष्णामाईचंही लग्न ठरलं. कृष्णामाईला बांगड्या भरल्या, चुडा भरला गेला. परंतु ज्या गावामध्ये हा विवाह ठरला त्या गावातून बातमी आली की कृष्णामाईचा होणारा पती सर्पदंशानं मृत्यू पडला. त्या छोट्याच्या कृष्णामाईने सांगितलं आपल्या भावांना, दादा मला आता लग्न नाही करायचं. आणि कृष्णामाई लहानपणापासून भगवान शिवशंकराची भक्त होत्या. दादा मला आता लग्न नाही करायचे, मी गुरं वळील तुझी, परंतु मी आता विवाह करणार नाही. आणि कृष्णामाई दररोज आपली भावाची ती गुरं घ्यायची, गाया भरपूर होत्या, आणि ती गाया घेऊन या बनपुरीच्या डोंगरावरती वर जाऊन चारायची. प्रत्येक क्षण त्या ठिकाणी भगवंताची भक्ती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कृष्णामाईनं आपलं जीवन
महादेवांच्या चरणी अर्पण केलेलं होतं. दिवसामागून दिवस चाललेले होते आणि कृष्णामाईच्या ते गाईचा जो कळप होता, गाई ज्या होत्या त्याच्यामध्ये कपिला गाय होती. आणि लक्षात घ्या, ही कपिला गाई गाभण सुद्धा नव्हती. आणि एके दिवशी कपिला गाईला पाना फुटला आणि ती कपिला गाई एका शिळेवरती दूध त्या ठिकाणी देत होती. बघा, कृष्णामाईनं त्या ठिकाणी आश्चर्यानं पाहिलं की गाय तर गाभण नाही, मग दूध कशी, पाना कशी सोडते, आश्चर्य व्यक्त केलं. आणि त्या ठिकाणी आकाशातून आकाशवाणी झाली भगवान शिवशंकराची, कृष्णामाई तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालेलो आहे, तुला जे मागायचे तू वर माग. कृष्णामाईने ठिकाणी सांगितलं, देवा मला काही नको, परंतु या परिसरातील जे भक्त आहेत त्या भक्तांना तुझं दर्शन मिळावं आणि जो मनापासून भक्ती करील त्याच्यावरती तुझा आशीर्वाद राहा, अशी माझी इच्छा आहे. जसा तू राक्षसांचा वध केलास, राक्षसांचा नायनाट केलास, तसा या परिसरामध्ये भक्तांच्या रक्षणासाठी तू कायमच राहा. परंतु देवा माझा आता वय झाले. लक्षात घ्या, कृष्णामाईचं वय झालेलं होतं, पुढं काळ निघून गेलेला होता. देवा मला आता एवढ्या वर येणं जमणार नाही गुरं घेऊन रे, आणि तुझंही दर्शन होणार नाही. महादेवांनी सांगितलं, कृष्णामाई तू घाबरू नकोस, मीच तुझ्यावर येतो ना तुझ्या घरी. ठीक आहे देवा, चला. आपली गुरं खाली घेऊन निघाली. कृष्णामाई तो डोंगर खाली उतरत होती आणि प्रत्यक्षात भगवान शिवशंकर कृष्णामाईच्या पाठी येत होते. खाली आल्यानंतर कृष्णामाईला जोरात आवाज आला. एका शिळेचा दगड वरून येत होता, गडगड गडगड करत. कृष्णामाईनं मागे वळून पाहिलं आणि त्या दगडाला हात लावला थांबवण्यासाठी. त्याच ठिकाणी भगवंत गुप्त झाले. ज्या ठिकाणी कृष्णामाईनं हात लावला त्या दगडाला कृष्णामाई त्या ठिकाणी गुप्त झाली. आणि ज्या ठिकाणी आज भव्य असणारं नाईकबाचं मंदिर आहे मित्रांनो, तू स्वयंभू त्या ठिकाणचा ती शिळ आहे, स्वयंभू. भगवान शिवशंकर स्वयंभू त्या ठिकाणी येच. आणि पुढं अनेक भक्तांना प्रचिती आल्याने भव्य असणारं मंदिर उभं राहिलं. आणि आजही मित्रांनो, महाराष्ट्र, कर्नाटक अनेक राज्यातून लाखो भक्त त्या ठिकाणी येतात त्या यात्रेला, आपला कुलस्वामी आहे म्हणून. आणि आपल्या कुलस्वामीचा आशीर्वाद घेऊन नतमस्तक होऊन नाईकबाच्या पायाशी वर्षभर लागणारी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. बघा, जीवन जगण्यासाठी एवढी ताकद देव नाईकबाची. भव्य मंदिर उभं राहिलं आणि भव्य अशी यात्रा भरू लागली. मित्रांनो, ज्याचा कुलस्वामी देव ज्योतिबा आहे तो व्यक्ती देव नाईकबाचं दर्शन घ्यायला निश्चितपणे येतो. बघा, आधी यात्रा नाईकबाची म्हणून आज त्या ठिकाणी भव्य असणारी यात्रा भरते. बघा, उंच त्या सासनकाठ्या अगदी अभिमानानं नाचवल्या जातात. मित्रांनो, येण्याचा मार्ग सोपा आहे. कराडमधून डेबेवाडीला येतो आपण. त्या मार्गावरती आल्यानंतर आपल्यालाच पायथ्याला तो फडकणारा छत्रपती शिवरायांचा भगवा दिसतो, छत्रपती शिवरायांची मूर्ती दिसते आणि आपल्याला समजतं की आलं नाईकबाचं मंदिर. मित्रांनो, पायथ्याला प्रथम नाईकबाचा घोड्याच्या पायाशी नतमस्तक होऊन, कृष्णामाईच्या पायाशी नतमस्तक होऊन मगच आपल्याला वर जावं लागतं, तरच नाईकबाचं दर्शन घडतं, पूर्ण होतं. अशी प्रथा आहे खरी. मित्रांनो, विचार करा, एका भक्तासाठी भगवान शिवशंकर या बनपुरीच्या डोंगरावरती आले हो. म्हणून मित्रांनो, तुमचा कुलस्वामी आहे ना, वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जायचं आणि उंच आकाशात त्या ठिकाणी तो गुलाल उधळून द्यायचा आणि नतमस्तक नाईकबाच्या पायाशी व्हायचं. तुमच्या जीवनामध्ये कधीही काही कमी पडणार नाही. बघा, असं आपल्या दैवताचं हे रहस्य आहे. मनापासून जर भक्ती असेल, मनापासून श्रद्धा असेल आणि तुमच्या माथी जर गुलाल असेल नाईकबाच, तर या जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही फिरला तर ही भगवान शिवशंकराची शक्ती तुमचं नक्की रक्षण करेल. मित्रांनो, सुंदर अशी आपल्या नाईकबाची ही कथा आवडली असेल तर आम्हाला कमेंट जरूर करा आपण की देव नाईकबाच्या नावानं चांग भलं, घोड्याच्या नावानं चांग भलं, अशी कमेंट जरूर करा. ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. आपण त्या ठिकाणी देव नाईकबाच्या दर्शनाला गेला असताल तर आम्हाला जरूर सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.